एखादी व्यक्ती एकाच वेळेला विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असू शकते का? तर हो, असू शकते. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ज्या उद्योजिका तर आहेतच, पण त्याचबरोबर एक निवेदिका, समाजसेविका, कलाकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. चला तर मग भेटूया पिंपरी चिंचवड मधल्या प्रसिद्ध अशा नऊवारीवाल्या जोशी म्हणजेच विद्याताई जोशी यांना. नमस्कार, मी गौरी जोशी. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध उद्योजिका सौ विद्या जितेंद्र जोशी. नमस्कार ताई. नमस्कार. जोशीज नऊवारी क्रिएशन बद्दल काय सांगाल तुम्ही? जोशीज नऊवारी क्रिएशन्स हे आमच्या आयुष्यामध्ये अचानक आलेलं एक रोपटं आहे. त्याचा आता जणू वटवृक्ष होतोय. कोणतंच प्रशिक्षण नाही आहे शिवणकामाचं, ना कोणती बॅकग्राऊंड आहे. पण परिस्थिती कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला असं काही शिकवते की आपल्याला नवनवीन गोष्टी शिकून त्यामध्ये पारंगतता आणावी लागते. अशा काही गोष्टी आयुष्यात घडल्या आणि तिथून आमचा हा जोशी नऊवारी क्रिएशनचा प्रवास सुरू झाला. आमचा मुलगा आजारी असताना त्याच्या आजारपणाच्या काळात खूप काही गोष्टी अनुभवल्या. हॉस्पिटलच्या फेऱ्या, ह्या सगळ्या गोष्टीतून पार जात असताना आम्ही दोघं नवरा बायकोने असा विचार केला की त्यांना नोकरी सोडायला नको आणि त्यांना वाटलं की हिला नोकरी सोडायला सांगायला नको. म्हणून आम्ही दोघंही, एक दिवस असा होता की आम्ही दोघंही आपापली नोकरी सोडून आलो होतो आणि आता करायचं काय असा पुढे प्रश्न असताना त्यावेळी माझी मुलगी बालवर्ग किंवा अंगणवाडीच्या वर्गात जात होती. तिथून शाळेतून सांगितलं की उद्या नऊवारी घालून यायची आहे आणि रेंटनी सगळ्यांनी आणायचं आहे. आणि त्यावेळेचं रेंट होतं 500 ते 700 रुपये. आता दोघंही नोकरी सोडून आलेलो आणि आमचं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी फारशी काही आर्थिक परिस्थिती, आमच्या सासू सासऱ्यांचं खूप चांगलं पाठबळ होतं, त्यांचे आशीर्वादही होते, पण पगाराच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी कमकुवत होत्या. त्यामुळे साठा असा आमच्याकडे तितका काही नव्हता. आता अशा वेळी काय करायचं? ती वेळ अशी होती की 500 रुपये रेंटसुद्धा भरायला नको. मला उत्तम प्रकारे साडी नेसता येते, नेसवता येते. माझी आजी, सासूबाई सगळ्या नऊवारी नेसायच्या, येत होती. मग मी रात्री माझ्या मुलीला नऊवारी साडी नेसवली, पिना लावल्या, आहे अशी काढली आणि दुसऱ्या दिवशी आहे अशीच चढवली. तिथून मला ही कल्पना सुचली की अरे आपण ही नऊवारी करू शकतो. तिथून पुढे आम्ही नातेवाईकांना गिफ्ट, आपण नातेवाईकांना लग्न कार्यांमध्ये गिफ्ट देतो, तर वेगळं काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे असं आपल्याकडे वाटतं. माझं गिफ्ट त्यांनी वापरलं पाहिजे, आपल्याला तो एक आनंद असतो. आता किती विचार केला तर आमच्या 3000 रुपये पगारामध्ये आम्ही इतकं समोरच्याला खूप खुश करू इतकं गिफ्ट नव्हतं घेऊ शकत. अशा वेळी मग आम्ही नऊवारी साडी शिवून गिफ्ट द्यायला लागलो. त्याचा इतका त्यांना आनंद व्हायला लागला की ते ऑकेजनली वापरायला लागले, नातेवाईकांना एकमेकांना सांगायला लागले, भले तू पैसे घे पण आमची साडी शिवून दे. असा नातेवाईकांच्याकडून ज्यावेळी विश्वास यायला लागला तेव्हा मग काय हरकत आहे असं म्हणून आम्ही हा सुरू केला. तर याच्यामध्ये नाव काय द्यायचं? कोणताही व्यवसाय सुरू करताना मला प्रत्येक जणांनी सांगितलं की तू विद्याज क्रिएशन, तुझं नाव विद्या आहे, बुद्धिमत्ता पण आहे, तुझं तू शिकली आहेस, विद्याज क्रिएशन असं वगैरे नाव दे. तर त्यावेळी मला असं वाटलं की लग्न करून मी जेव्हा हा घराचा उंबरठा ओलांडून आले तेव्हा मला माझ्या घरातल्या सगळ्या, माझ्या नंदा असतील, दीर असतील, माझे सासू सासरे असतील, सगळ्यात महत्त्वाचं माझे मिस्टर यांनी खूप चांगला सपोर्ट केला होता. आणि ज्या घराण्याने आपल्याला सपोर्ट केला आहे, घराण्याचं नाव वाढवण्याचं काम फक्त मुलाचंच नाही आहे तर सुनेचं सुद्धा तितकंच आहे. म्हणून मी खूप जणांनी सुचवलं होतं विद्याज क्रिएशन दे, तुझ्या मुलाच्या नावावरून दे, पण मी जोशी नऊवारी क्रिएशन हे नाव सिलेक्ट केलं. आणि मला माझा हा नावाचा अभिमान तर आहेच आणि हेच नाव मला आता ब्रँड करायचं आहे. आणि आनंद याचा वाटतो की देश परदेशातले ग्राहक ज्यावेळी आमच्या इथे बोर्डसुद्धा नाही आहे आमचा जोशी नऊवारी क्रिएशनचा, तरी शोधत येतात. त्यामुळे जोशी नऊवारी क्रिएशन हे नाव किती लोकांना आवडलं आणि आमचं काम तितकंच आवडलं याचा आनंद होतो. आणि असा आमचा जोशी नऊवारी क्रिएशनचा गेल्या 12-13 वर्षांचा हा प्रवास आहे. आणि विश्वास आम्ही हा जपला आहे की आजपर्यंत आपल्याला अनुभव असतो की टेलर लोक कोणतीही वस्तू वेळेत मिळत नाही, हा अनुभव आहे टेलर लोकांकडे. पण आमच्याकडे दिलेल्या ड्यू डेट कधीही क्रॉस करत नाही, ॲट एनी कॉस्ट. मीच गेले तर सांगता येत नाही, पण ज्या दिवशी तुम्हाला डेट दिली जाते त्या डेटला कन्फर्म साडी मिळते. जेव्हा आमच्याकडे इतर पूर्वीचे कस्टमर नवीन कस्टमरना जेव्हा घेऊन येतात ना, तेव्हा ते स्वतःहूनच सांगतात तारीख वेळेत सांगा, त्या तारखेला साडी मिळेल. म्हणजे हा विश्वास आम्ही जपला आहे, याचाही आनंद होतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सगळीकडे ज्या नऊवारी मिळतात त्यापेक्षा वेगळं आपण काहीतरी करायला पाहिजे.
म्हणून मी असा विचार करत करत एक असा प्रकार शोधून काढला की आमच्याकडे शिवलेली नऊवारी साडी एकदा शिवलीत की तुम्ही ती 7 ते 8 प्रकारे घालता येते. त्याला पूर्ण पायापर्यंत अस्तर येतं, त्यामुळे तुम्हाला वेगळी लेगिन स्लॅक्स घालण्याची गरज नाही लागत आणि कम्फर्टेबल होते, एकदम प्रॉपर इस्त्री करता येते. अशी वैशिष्ट्यपूर्ण आमची ही नऊवारी साडी आहे. मी स्वतः बाईक चालवते नऊवारी घालून, बुलेट चालवते, ट्रॅक्टर चालवते. कुठल्याही बाईक रॅलीमध्ये मी नऊवारी घालून सगळ्यात पुढे असते, एवढी ती कम्फर्टेबल होते. असा आमचा नऊवारीचा प्रवास. ग्राहकांनी विश्वास दाखवला आहे आणि आम्ही तो विश्वास संपादन करत पुढे चाललो आहोत. हो नक्कीच. आणि तुम्ही आत्ता जे म्हणताय त्याप्रमाणे फीडबॅक्सही जे आहेत त्यामुळे तुम्ही विश्वास जपलेलाच आहे हे नक्कीच सिद्ध होतं. आणि केवळ नऊवारीच नाही तर नऊवारीला पुरेपूर किंवा नऊवारीला साजेसी असं तुम्ही बाकीही बरेच काही प्रोडक्ट्स शिवता, जसं की लहान मुलींचे आपल्याला दिसतात, लहान मुलींचे फ्रॉक शिवता, वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या किंवा फेटेही आपण शिवता. तर हे तुम्हाला नॉलेज, तुम्ही आता जसं म्हणालात की हेही तुम्ही शिकला नाही आहात का, कुठून शिकलात? एखाद्याला वेगवेगळ्या गोष्टींची भूक असते. आता मला काही नवनवीन गोष्टी शिकायची खूप भूक असते. माझा नवरा मला नेहमी म्हणतो तुझं म्हातारपणी खूप अवघड आहे, कारण नवनवीन तू कधी शिकणार. पण मी म्हातारीच होणार नाही आहे, त्यामुळे तो विषयच येणार नाही आहे. कारण जोपर्यंत मन माझं जिवंत आहे ना तोपर्यंत मी नवनवीन काहीतरी करत राहणार. फेटा बांधताना असं झालं की माझे वडील शिवचरित्र व्याख्याते होते आणि वेगवेगळ्या किल्ल्यांवर ज्यावेळी जातो त्यावेळी आपण बघतो की मुलं गोल हॅट घालतात किंवा ती अशी टोपी घालून असे करत फिरतात. कुठंतरी वाईट वाटतं की आपण शिवजयंतीला फक्त फेटा बांधून मानाने मिरवणार. आपला हा फेटा आहे, त्याचे कितीतरी उपयोग आहेत वेगवेगळे, म्हणूनच परंपरेने आपल्याकडे हा फेटा दिलेला आहे. ज्या इंग्रजांनी आपल्या रायगडावर तोफ डागली त्या इंग्रजांची हॅट घालून आपण किल्ल्यावर जाणं किमान नको. हे त्या इंग्रजांच्या हॅटला आता हॅट म्हणायचे दिवस आलेत आणि आपला पगडी फेटा पुन्हा जपायचे दिवस आलेत. त्याची उपयुक्तता किती आहे या सगळ्यासह मी फेटा प्रशिक्षण घेते. आता फेटा शिकायला माझ्याकडे माझे वडील फेटा बांधत नव्हते, माझे सासू सासरे कोणी फेटा बांधत नव्हते, ना कुठलं प्रशिक्षण आहे. आम्ही दोघे एकदा तळेगावला जात असताना रस्त्याच्या कडेनी एक धनगर बाबा शेळ्या मेंढ्या घेऊन जात होते आणि त्यांच्या शेळ्या रस्त्यातून पलीकडे शेतात चालल्या होत्या आणि ते धनगर बाबा तिथे फेटा बांधायचं काम चालू करत होते. आम्ही थोडंसं अंतर पुढे गेल्यावर मी माझ्या मिस्टरांना अचानक म्हणलो थांबा थांबा थांबा, पटकन थांबा. त्यांना कळेना की साडी अडकली, ड्रेस अडकला, ही का थांबा म्हणाली. गाडी थांबल्याबरोबर मी इतक्या वेगाने जोरात रिटर्न पळत गेले त्या आजोबांकडे. पळत जाण्यामागचं एक कारण होतं की कारण ते आजोबा त्या शेळ्यांच्या मागे जर गेले असते तर ते मला सापडले नसते. त्या आजोबांना पण कळलं नाही की काय पळत आल्या. म्हणलं बाबा मला परत एकदा फेटा बांधायला शिकवाल का. त्यांचा मला अजून आठवतं तो गुलाबी रंगाचा फेटा होता आणि तो गुलाबी रंगाचा फेटा त्यांनी मला पुन्हा बांधून दाखवला आणि मी त्यांचं शूटिंग करत असताना ते पण माझ्याकडे अगदी असे कौतुकाने बघत होते आणि मग मी त्यांचा फोटो काढला, ते असे बसले, माझा फोटो पाठवा माझ्या लेखाकडे. आणि त्यांनी एवढ्या म्हणजे जुने लोक जे आपली परंपरा जपतायत त्यांनाही पुढे कोणीतरी घेतंय आणि आपल्याला कोणीतरी विचारतं याचा तितकाच आनंद झाला. आणि त्या बाबांचे मी आभार की मला त्यांनी तो फेटा शिकवला. अगदी 2 मिनिटात तो गुलाबी एवढा लांब लचक फेटा त्यांनी बांधून दाखवला आणि त्यातून मग मी रोज आलं की नवऱ्याचं आपण डोकं खातोच, तर असं डोकं खाण्यापेक्षा लिटरली डोकं खाणे, ऑफिसमधून नवरा आला की त्यांना बसवणे, त्यांच्या डोक्यावर फेटा बांधायला प्रॅक्टिस करणे. कारण मुली लहान त्या काही इतका वेळ पेशन्सनी बसणार नाहीत. त्यामुळे माझं एकच टार्गेट संध्याकाळी आले की हातात गोडीत चहा द्यायचा आणि बसा म्हणायचा आणि त्यांना मस्त फेटा बांधायचा. आणि आता आजपर्यंत आम्ही बऱ्याचदा शिवजयंतीला, वेगवेगळ्या ठिकाणी शिवजयंतीला मी मोफत फेटा प्रशिक्षण घेते आणि आमच्या इथे पण काही वेळा ऑकेजनली फीज देऊन पण फेटा प्रशिक्षण आम्ही राबवतो. हा फेटा आपली परंपरा आहे. जसा दिमाख नऊवारीचा आपल्या परंपरेचा, तसा आपला फेटासुद्धा मानाने मिरवला पाहिजे आणि पुढच्या पिढीला जमला पाहिजे. आणि मावळ्याच्या पगडीबद्दल काय सांगा. मावळा पगडी खरं तर हे शिवाजी महाराजांचं दैवत म्हणायला हरकत नाही, कारण आपण शिवाजी महाराजांना दैवत मानतो, पण शिवाजी महाराज कोणाला दैवत मानत असतील तर शिवाजी महाराज मावळ्यांना दैवत मानत होते, कारण ते होते त्यांच्या साथीला, म्हणून शिवराय घडले आणि मावळेही घडले. ही मावळा पगडी ज्यावेळी आमच्याकडे येतात ना कोणी घ्यायला, नॉर्मली ही मावळा पगडी आपल्याला दिसते फक्त गॅदरिंगमध्ये जेव्हा मुलांना फेटा फक्त फोटो काढणे यापुरतीच. आम्ही आता ही मावळा पगडी मुलांना गिफ्ट देण्यासाठी खूप छान आयटम म्हणून मार्केटमध्ये आणला आहे. खूप जणांनी हा मावळा पगडी आणि पुणेरी पगडी, टिळकांची पगडी आणि फेटा हे गिफ्ट देण्यासाठी खूप जण घेऊन जातात. यामागची गोष्ट एक गंमत अशी, सहज बोलायची आवड आहे, बोलायला आवडतं. एक ग्राहक आमच्याकडे नऊवारी न्यायला आले होते. त्यांनी ह्या फेटा पगडी विचारली मला, मावळा पगडी छान आहे, मला द्याल का, कितीला आहे वगैरे वगैरे. म्हणलं ही फ्री आहे,
पण माझा एक प्रश्न आहे आधी की तुम्ही घेता का, हे असं असं करता का आणि हे करता का. तर त्यावेळी ते ओशाळले. तिथेच मला समजलं, मी ज्योतिष विशारद आहे, ज्योतिषाचा अभ्यास केला आहे, फेस रिडिंगवरून समजतात थोडी माणसं, म्हणून ते प्रश्न विचारायचं धाडस केलं. त्यांच्या मिसेस होत्या त्या पण ओशाळल्या आणि त्यांनी नको नको मॅडम म्हणून ठेवून गेले. त्यावेळी मी आग्रहाने त्यांना म्हटलं, ही पगडी, ह्या मावळा पगडी आता तुम्हीच घेऊन जायची. मला माहिती आहे तुम्ही यातल्या काही गोष्टी करत असाल, ऑकेजनली करत असाल, पण आणि ही न्यायची, एक मोठी बहीण म्हणा, छोटी बहीण म्हणा, ही पगडी तुम्ही घेऊन जायची, घरातल्या हॉलमध्ये ठेवायची, रोज जाता येता हिच्याकडे पाहायचं आणि ज्यावेळी वाटेल की आपलं डोकं ह्या पगडीमध्ये घालण्या योग्य झालं आहे, आपला विचार तेवढा योग्य झाला आहे, तेव्हाच ही पगडी डोक्यावर घालायची. आणि सांगायला आनंद होतो की त्यांची दारू सुटली असं त्यांच्या मिसेसचा आम्हाला जेव्हा फोन आला त्यावेळी मला फार आनंद झाला. आणि नंतर म्हणजे अशा कित्येक जणांना मी हट्टाने असा प्रश्न विचारते, तुम्ही घेता का, तर तुम्हीच घेऊन जायची. कारण मावळ्यांनी जर घेत असते तर आपलं स्वराज्य घडलं नसतं. त्यामुळे आपण मावळे आहोत ना, मावळे म्हणतो. शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर आपल्या तोंडातनं आपसूक जय येतं. तो जय म्हणण्यासाठी, पात्रता येण्यासाठी ही मावळा पगडी आपल्या मुलांना आपण गिफ्ट स्वरूपात देऊन ती जतन करायला, हा विचार, मावळा हा विचार आहे, हा जपायला. फक्त गॅदरिंग पुरतीच मावळा पगडी राहिली नाही पाहिजे, प्रत्येकाच्या मनामनात गेली पाहिजे. खूप सारे गिफ्ट आपण देतो, कार देतो, मोबाईल देतो, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू देतो, पण हा विचार देणं गरजेचं आहे असं वाटतं. नाही, हा फारच सुंदर विचार आहे आणि खूपच चांगला विचार आहे. म्हणजे नक्कीच आज शिवजयंती आत्ताच नुकतीच होऊन गेली आणि खूप चांगला विचार आहे. असा विचार हल्ली कुणीच करत नाही, कारण सगळेच जण फक्त व्यवसायाच्या मागे धावतायत आणि तुम्ही इतक्या गोष्टी मोफत करताय. तुम्ही असं म्हणालाही होतात की तुम्ही इथल्याच आजूबाजूच्या मुलींना 10वी 12वी जेव्हा परीक्षा येतात तेव्हा तुमच्या घरातली जागा मोफत अभ्यासासाठी उपलब्ध करून देता. तर अशा प्रकारच्या इतक्या विविध प्रकारच्या गोष्टी तुम्ही मोफतरित्या करताय. आणि मला तेच विचारायचं होतं की अजूनही तुम्ही समाजसेविका म्हणून कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करता ते आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? जरूर. असं माझं म्हणणं आहे की समाजकार्य करण्यासाठी आपल्याकडे खूप काही मोठा फंड असला पाहिजे अशी काहीच गरज नाही आहे. आपल्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत तेवढं आपण समाजाला नक्की देऊ शकतो. आणि हे करण्यामागचं, सामाजिक कार्य करण्यामागचा आमचा उद्देश हा आहे की आज भाऊ भावाला द्यायला नको म्हणतो आपण. जर किमान समाजातल्या लोकांना द्यायचा विचार केला तर किमान भाऊ भावाला द्यायचा विचार करेल, बरोबर. आमच्या मुलाच्या आजारपणामध्ये आम्ही जे काही जेवणाचे हाल अनुभवले तेव्हापासून आम्ही हा एक घास रुग्णांसाठी असा उपक्रम राबवतो. गेल्या अनेक वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, म्हणजे आमच्या घरापासून जवळ असणारी जी हॉस्पिटल आहेत तिथे ॲडमिट असणाऱ्या गरीब आणि गरजू पेशंटसाठी जेवणाचे डबे आम्ही मोफत पुरवतो. एक घास रुग्णांसाठी असा आमचा उपक्रम आहे. आमच्यावर जी वेळ आली, जेवणाचे डबे वेळेत मिळत नसायचे किंवा मिळतही नसायचे काही वेळा, कधी कधी शेजारच्या पेशंटच्या नातेवाईकांकडून डबा घ्यावा लागायचा आम्हाला मागून. त्यामुळे आपल्यावर जी वेळ आली ती कमीत कमी लोकांवर यावी. आर्थिक दृष्ट्याच आपण कमी आहोत म्हणून नाही, तर गरज आहे. आता असे पण पेशंट असतात की आर्थिक दृष्ट्या खूप त्यांची चांगली परिस्थिती आहे, पण एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर कोणी नाही आहे, कोणीतरी केअरटेकर नेमला जातो. आणि घरातल्या लोकांना ॲक्च्युली आता धावपळीच्या जगामध्ये दोघंही नवरा बायको नोकरी करतात, त्याशिवाय पर्याय पण नाही आहे. पण मग कुठेतरी जो गॅप राहतो ना, मग तो पेशंटसाठी गरजेचा आहे. कोणीतरी आपलेपणाने, मायेने जो कोणी घास भरवतो, तसं आम्ही जेवणाचे डबे अशा गरजू पेशंटना आणि गरीब ज्यांची परिस्थिती नाही आहे, परगावहून इथं आलेत, ॲडमिट झालेत, त्यांना आजूबाजूला महागड्या वस्तू मिळतात किंवा वडापावशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे, अशांना आम्ही विनामूल्य जेवणाचे डबे पुरवतो. त्यांची पुन्हा आम्ही ओळख करून घेत नाही, कारण नेकी करावर कोय मिळाला असं म्हणतात ना आपल्याकडे. माझ्या सासूबाई एक भजन म्हणायच्या नेहमी, देव आठवा पुण्य साठवा, पुण्याईचं पत्र देवाला पाठवा. आता पत्र तर बंद आहेत, पण आपण आपल्या मनाने हा विचार एकमेकांना नक्की देऊ शकतो की माझ्याकडे जे आहे अर्धी भाकरी दुसऱ्यांना द्यावी आपल्या ताटातली, ही आपली संस्कृती आहे, हे आपले संस्कार आहेत. गरजू लोकांना दिले तर त्याचं नक्कीच जास्त पुण्य मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा परतावा आम्हाला कुठल्या गोष्टीचा नको असतो आणि त्यांनी आम्हाला परत काही, आम्ही त्यांना जेवणाचा डबा पुरवला कठीण काळी, त्यामुळे त्यांनी आम्हाला काही परतफेड करावी अशी आमची इच्छा नसते, म्हणून आम्ही त्यांचा कोणताही संपर्क करत नाही, जेवणाचे डबे देतो. त्यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळते. एक अंध, दोघं नवरा बायको अंध होते, तर दुसऱ्या दिवशी डबा द्यायला गेल्यावर मी चुकले त्यांचा बेड, पण ते अंध बाबा बरोबर आपल्या मिसेसचा बेड बदलला होता त्यांचा, तरी त्याच कॉरिडॉरमध्ये
बरोबर ते आपल्या बायकोच्या बेडपर्यंत पोहोचले. मला फार आश्चर्य वाटले की किती गोष्टी आपण लोकांकडून शिकवू शकतो. असे खूप सारे वेगवेगळे लोक आमच्याशी या निमित्तानं जोडले गेले. मुलींशी आम्ही माझे वडील साखर कामगार होते. साखर कारखाने गावाबाहेर असतात नेहमीच, त्यामुळे तिथे आम्हाला आजूबाजूला चिलारीची झाडं आणि त्या चिलारीच्या झाडाला सायकल आडवी लावायची, एक फाटकं बेडशीट त्याच्यावर टाकायचं उन्हासाठी आणि अशा भर उन्हात अभ्यास करायचा. किंवा साखर कामगारांपैकी जे कोणी बॅचलर आहेत ते जेव्हा कामावर आहेत त्यावेळी त्यांच्या रूमचा वापर अभ्यासासाठी करायचा. हा कुठेतरी अनुभव घेतल्यामुळे परमेश्वर कृपेने आज घर चांगलं आहे आमचं. तर या जागेचा उपयोग काहीतरी आपल्या घरावर एक विद्येचा अभिषेक होऊ देत असं म्हणून त्या काळात आम्ही हा वेळ मुलींना देतो की इथे या, बिंदास्त अभ्यास करा. चहा पाणी लागलं, कंटाळा आला तर बिंदास्त सांगा. आणि मग बऱ्याच मुलींना असं आम्ही आवाहन पण केले की मुलींनी इथे येऊन बिंदास्त अभ्यासासाठी मोफत अभ्यासिका म्हणून शहरासारख्या ठिकाणी आज जे फक्त स्वतःपुरतंच बघतात अशा लोकांना आपण नक्कीच यातून काहीतरी सांगू शकतो की तुमच्याकडे जागा आहे. तुम्ही आत्ता जे म्हणालात ते मला खूप आवडलं की समाजसेवा करायची म्हणजे खूप मोठा फंड हवा आहे किंवा मी दानच करतो वगैरे, यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातून आपण करावं. हे खूप तुम्ही इव्हन मगाशी म्हणाला होतात आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा की तुम्ही वारकरी संप्रदायासाठी सुद्धा तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, वारकरी सेवा पुरस्कार म्हणून. तर तो नक्की कशासाठी मिळाला होता? वारकरी सेवा पुरस्कार म्हणजे वारकऱ्यांना ज्या ज्या काही सूचना सांगाव्या लागतात, कधी दिंडीमध्ये जातात किंवा वारकरी संप्रदायातले लोक काही वेगवेगळे उपक्रम राबवतात, तर त्यांना ते उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात. मी एक व्हॉइस आर्टिस्ट आहे, आकाशवाणी पुणे केंद्राची कॅज्युअल अनाउन्सर आहे आणि परमेश्वराने आवाज दिला आहे की लोकांना तो आवडतो ऐकायला. तर त्यामुळे आजपर्यंत कोणीही असू देत, मग ते राजकीय पक्षाचे लोक जरी असले तरी सुद्धा आम्ही समाज उपयोगी कार्यासाठी मी माझा आवाज विनामूल्य उपयोगात आणते आणि त्यांना ह्या विनामूल्य ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात करून देते की त्यांना त्या सूचना माईकवरून बोलत बसायची गरज नाही लागत. एक ऑडिओ लावली की त्यांचं बोलायचं काम भागतं आणि यासाठी मला तो वारकरी सेवा पुरस्कार मिळाला आणि मला घरात बसून वारी केल्याचं समाधान मिळालं. हो नक्कीच, कुठून तरी आपण आपली सेवा अर्पण करतोय. तुम्ही तुमच्या आवाजा थ्रू ती अर्पण करताय. एवढी तुम्ही समाजसेवा करता किंवा हे सगळं मोफत पुरवता, तर याची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? प्रेरणा म्हणजे आम्ही स्वतः ज्या काही गोष्टी भोगल्यात, तर त्यामुळे एक कुठेतरी विचार आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आणि आपण जे भोगलंय ते कमीत कमी लोकांना यावं असं नकळतचा एक स्वभाव आहे. कुठून आली कशी आली नाही माहिती, पण आमच्या सासूबाई जे गाणं म्हणायच्या, देव आठवा पुण्य साठवा, मग हेच तर पुण्याईचं पत्र लिहिण्याची हीच तर वेळ आहे. मग आपण ते पुण्याईचं पत्र कसं लिहू शकतो? त्यातून मग आम्ही हा जेवणाचा डबा मोफत पुरवण्याचा, तोही मोफत पुरवण्याचा उपक्रम. लॉकडाऊनच्या काळामध्ये तर कित्येक पोलीस अधिकारी, डॉक्टर्स आमच्याकडे जेवणाचे डबे न्यायला यायचे. एक मुलगा मला वाटतं आमच्या इथून 10-15 किलोमीटर अंतर असेल तिथून यायचा. एक दिवस त्याला खूप उशीर झाला. का उशीर झाला तर तो म्हणे पोलिसांनी मला 2-3 वेळा पकडलं की बाबा कुठे चाललायस म्हणून. जेव्हा मला कळलं की हा 10-15 किलोमीटर वरून चालत येतोय रोज, तर त्यावेळी मी त्याला एक दिवस भडंग, लाडू, दशम्या असं भरपूर काही दिलं आणि तो दुसऱ्या दिवशीपासून गायबच झाला. तो आलाच नाही, त्याचा फोनही लागत नव्हता. त्याला 4 ते 5 दिवसांनी त्याचा फोन आला. त्याला म्हणलं रे तुझा कुठं पत्ता आहे, कुठे गेला होता तू? तो म्हणला ताई मी माझं घर गाठलं चालत, तो पंढरपूरचा होता. तुम्ही दिलेल्या त्या दशमीवर मी माझ्या घरी आलो. त्याला आई वडील नाही आहेत, भाऊ भाऊजाईंकडे राहत होता. म्हणे मला घरमालक भाडं भरू शकत नव्हतो, कामधंदा नाही आहे, काय करणार? तुम्ही दिलेली ती शिदोरी घेऊन मी पंढरपूर गाठलं आणि कधी चालायची सवय नसल्यामुळे मी गेले 3 दिवस झाले झोपलोय आणि आत्ता उठून मी पहिला फोन तुम्हाला केलाय. बस मला असं वाटलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये वारी बंद होती, पण आम्हा दोघा नवरा बायकोंची तिथे वारी झाली की एक मुलगा आपल्या दशमीवर पंढरपूरपर्यंत पोहोचला. अशा कित्येक किस्से आहेत की लॉकडाऊनमध्ये आम्ही लोकांपर्यंत जेवणाचे डबे कसे पोहोचवले की आम्ही इथं आहोत पण ज्यांना डबा पाहिजे ते 40-50 किलोमीटर अंतरावर आहे, तर त्यांना डबे कसे पोहोचवले. अशा कितीतरी किस्से आम्हाला ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा अनुभवता आले. आणि आजारी पडल्यानंतरची काय अवस्था असते पेशंटची जेवणाची, तर हा सुद्धा अनुभव आम्ही गेल्या 12-13 वर्षापासून हा जो एक घास रुग्णांसाठी उपक्रम राबवतो त्यातून मिळतो. खूपच म्हणजे ऐकूनही खूप असं छानही वाटतंय आणि आपण इंग्लिशमध्ये ज्याला ओव्हरवेल्मिंग असं म्हणतो की जे खूप भावनिक आहे हे सगळं. कारण नुसतं ऐकूनही असं वाटलं की अरे
किती करतायत लोक, आपण काहीच करत नाही, आणि हे खूप काय म्हणूया आपण आदर्श ठेवण्याजोगं आहे. केवळ उद्योजिकाच नव्हे तर एक कलाकार, निवेदिका आणि एका विवाह संस्थेच्या संचालक म्हणूनही तुम्ही आज माहीत आहात लोकांना. तर या सगळ्या संबंधी काय सांगाल? जोशी नऊवारी क्रिएशन्सच्या माध्यमातून खूप जणांचा परिचय होत गेला आणि आपसुकच नऊवारी शिवायला आमच्याकडे लग्नाच्या मुली आणि धोती शिवण्यासाठी लग्नाची मुलं आणि त्यांचे मित्र, मग आपसुकच मुलं आणि मुली आमच्याकडे दोघेही नेहमी यायचे. मी स्वतः ज्योतिष अभ्यासिका आहे, प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, योग शिक्षिका आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप जणांचा परिचय होतो. या परिचयाचा उपयोग आपल्यातल्या लोकांना, समाजातल्या लोकांना व्हावा या उद्देशाने आम्ही ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये हा उपक्रम सुरू केला. वाटलं नव्हतं इतकं यश मिळेल, इतकं यश मिळालं की विवाह संस्थेला, जोशी विवाह संस्था नावाने जी विवाह संस्था सुरू केली त्यामध्ये 1.5 वर्षामध्ये सांगायला आनंद होतो की 61 जणांच्या विवाहाचा योग जुळून आला आणि नुकताच एक पुनर्विवाहाचा असा योग जुळून आला की एक 54 वर्षाचे गृहस्थ आहेत. त्यांची आयुष्याची विदारकता एवढी आहे की 10वीतल्या वयातली मुलगी अचानक एक्सपायर झाली. पुन्हा वर्षभरामध्ये त्यांची मिसेसही एक्सपायर झाली. खूप काही खर्च रक्कम पडली आणि हातात काहीच शिल्लक नाही राहिलं. 54 वर्षाचं वय त्यांचं. त्यांना आमच्या विवाह संस्थेच्या माध्यमातून एक 48 वर्षीय महिला, त्यांच्या मुलाचं कौतुक की तो मुलगा लास्ट इयरला इंजिनिअरिंगच्या आणि त्याने आपल्या आईचं लग्न लावून दिलं. म्हणजे असे सुद्धा आम्ही जेव्हा विचार पेरतो ना, तर त्यावेळी कुठेतरी समाज प्रबोधन आपल्या वाक्यातून, शब्दातून, बोलण्यातून आणि कृतीतून होतंय याचा आम्हाला आनंद वाटतो. आणि त्यांचा विवाह योग संपन्न झाला. आम्ही त्या विवाहाला हजेरी लावली. प्रत्यक्ष पाहताना आपण लावलेलं छोटंसं विचार, हे सुद्धा जोशी विवाह संस्था नावाचं एक रोपटं, हे पण फळाला येतं याचा आनंद झाला. आजकाल असं म्हणतात की सगळ्या मुलींना पुणे किंवा मुंबई पाहिजे. तर हा पण एक अनुभव आहे की पुण्यातल्या चांगल्या रेप्युटेड कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट झालेली एक मुलगी, तिची पहिली अपेक्षा होती की मला पुण्यातलं स्थळ हवं आहे. तिला ज्या पद्धतीने आम्ही काउन्सिलिंग केलं की तू पुण्यामध्ये नोकरी केलीस तर एखाद्या हॉटेलमध्ये ॲज ए नोकरीच काहीतरी होईल तुझी, स्वतःचं असं काही होणार नाही. दुसऱ्याचा चाकर होण्यापेक्षा स्वतःचा छोटा का होईना मालक व्हायची तुला संधी आहे. तर गावाकडे, कराडकडे एक छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावामध्ये त्या मुलाचं छोटंसं स्नॅक सेंटर होतं, पण बाकी परिस्थिती चांगली होती. तिला कन्व्हिन्स केल्यानंतर ती मुलगी त्या छोट्या गावामध्ये लग्न करून दिली. तिचाही आम्हाला फोन आला की मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्या ज्या काही गोष्टी, पदार्थ शिकले त्याचा मला स्वतःचा ब्रँड करून मार्केटमध्ये आणायची मला ही संधी मिळते. तो ब्रँड करून मार्केटमध्ये आणायची ही संधी तिला मिळते. ती पण आम्हाला थँक्स म्हणते की तुम्ही हा विचार दिलात मला, की आज मी नोकर म्हणून राहिले असते पण मी आज मालक म्हणून काम करू शकते. हा असा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना सहज आपण बोलतो आणि समोरच्याला ते भावतं. आणि असं छान वाटतं. वेगवेगळ्या ह्याच्यातून सामाजिक कार्य पण आपल्याकडून होतं. दोन्ही गोष्टी होतात. सामाजिक कार्य आपल्याकडे म्हणतात ना, वेल मांडवावर चढवावी आणि मांडव सजवावा. बरोबर. बऱ्याचदा अशा पण मुली आहेत की असं म्हणतात की मी माझ्या नवऱ्याला सांगणार, तू तुझ्या आईवडिलांचं बघ, मी माझ्या आईवडिलांचं बघते. आता माझ्या सासू सासऱ्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आहे किंवा माझ्या मिस्टरांनी मला खूप चांगला सपोर्ट केला. मी त्या एका मुलीला म्हणाले, तुला करायचं 2 माणसांचंच आहे. आता फक्त तू शब्द बदल, तुझ्या नवऱ्याला असं सांग, मी तुझ्या आईवडिलांचं करते, तू माझ्या आईवडिलांचं कर. करायचं तर 2 व्यक्तींचंच आहे ना तुला. या विचारामध्ये जे प्रेम जुळणार आहे ना तुम्हा दोघांचं, ते आयुष्यभर नाही जाणार आहे. तर त्यामुळे अशा माध्यमातून समाज प्रबोधन करता येतं, याचा आनंद होतो. हो, नक्कीच. अगदी प्रेरणादायी असंच तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना खूप प्रेरणा नक्कीच मिळत असेल, कारण तुम्ही कोणतंच क्षेत्र सोडलं नाही असं आपण म्हणूया. कलेत आहात, डिजिटलमध्ये तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही कॅज्युअल अनाउन्सर म्हणूनही आकाशवाणीमध्ये काम करत होतात, त्यामुळे तिकडेही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहात, नऊवारी क्रिएशन्समध्ये आहात, विविध प्रकारचं काम करताय, विविध क्षेत्रांमध्ये काम करताय, सर्वांग सुंदर आहात. तर तुम्ही ज्या प्रकारे आज स्वावलंबी आहात किंवा काय म्हणूया आपण, परिस्थितीने शिकवलं, प्रत्येक माणसाला परिस्थिती शिकवत असते, पण प्रत्येकजण शिकतोच असं नाही आहे. काही जण त्याचा निगेटिव्हली इम्पॅक्टही होतो त्या लोकांच्या आयुष्यावरती. सो हा इम्पॅक्ट स्वतःच्या आयुष्यावर करून न घेता, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशनमध्ये न जाता, त्याहीपेक्षा आज प्रत्येकानं स्वावलंबी होणं, म्हणजेच अगदी आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, इमोशनली सगळीकडेच स्वावलंबी होणं गरजेचं आहे. पण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे, कारण सगळं मिळतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हटलं जातं.
तर तुम्ही विशेषतः महिला आपण आहोत म्हणून आपण म्हणूया की महिला उद्योजिका म्हणून जर का अजून वेगवेगळ्या स्त्रियांना व्यवसायामध्ये यायचं असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन म्हणजे महिलांच्या अंगात अष्टावधानी स्वभाव असतो बऱ्याचदा. किचन जी सकाळच्या घाईच्या गडबडीच्या काळामध्ये किचनमध्ये सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम हँडल करत असते. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्यांचे औषध पाणी, किचनवरचा पसारा, ती सगळ्या गोष्टी करू शकते. फक्त मला काय करायचं आहे, ही कशी ती कशी, यापेक्षा मी कशी, यावर जर फोकस केला ना तर आतली उर्मी नक्कीच बाहेर येते. आता मी जेव्हा मंगलाक्षदा, पाळणा, डोहाळे, हळद घाणा हे पारंपरिक संपत चाललेले जे प्रकार आहेत हे गायला जाते, सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायला जाते, त्यावेळी सुद्धा मी जेव्हा सांगते ना तेव्हा सगळ्याच म्हणतात अरे आम्ही हे फेटा प्रशिक्षण करून आम्ही फेटा बांधायला जाऊ शकतो. पुन्हा आम्ही पण अशा ओव्या मला गाता येतात मग मी ओव्या गाऊ शकते. म्हणजे आपल्याकडे जी शक्ती आहे त्याचा आपण व्यवसाय करू शकतो. असं नाही आहे की वेगळं माझं कुठलंच प्रशिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रातलं नाही आहे, तरीसुद्धा हा माझा आवड असली की सवड होते आणि मग त्यातून आपण छान पद्धतीनं काम करू शकतो. त्यामुळे पहिली आवड जोपासली की आपल्याला त्यातून व्यवसायाला फक्त क्वालिटी ठेवायची. क्वालिटी आणि वेळेचं महत्त्व, म्हणजे जो आपण प्रॉडक्ट एखाद्याला देणार आहोत त्याच्या वेळेचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे. कारण मी नेहमी असं म्हणते की वेळेची किंमत जो करत नाही, वेळ त्याची किंमत कधी करत नाही. आणि कोणतंही संकट येऊ दे, माझे वडील नेहमी म्हणायचे संकट म्हणजे संधी, आणि या संधीचं सोनं करायचं असेल तर रडत बसण्यापेक्षा, माझे सासरे नेहमी म्हणायचे की जे काम तुला हसून तरी करायचं आहे आणि रडून तरी करायचं आहे तर ते हसत केलं तर सगळ्यांनाच आनंद आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत रडत न बसता नक्की परमेश्वरानं एक दार बंद केलेलं असतं ना तेव्हा 10 दरवाजे उघडून ठेवलेले असतात आपल्यासाठी, फक्त ते डोळसपणे आपण बघायचे असतात. आणि प्रत्येक गोष्टीत आज तर स्त्रियांना इतकी प्रत्येक क्षेत्रामध्ये मुभा आहे की तुम्ही छोटे छोटे स्टॉल लावून सुद्धा आपलं मार्केटिंग करू शकता. तरी मी जो व्हॉइस ओव्हरचा क्लासेस घेते हा महिलांसाठी खूप उपयुक्त असा व्यवसाय आहे. घर बसल्या प्रत्येकीकडे आज मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड मोबाईलवरून तुम्ही आवाज कसा द्यायचा असतो, वेगवेगळ्या जाहिरातींना मी आवाज देते, माझ्या उपक्रमांना आवाज देते. शासन प्रशासनाच्या, पोलीस प्रशासनाची गाडी असेल, महानगरपालिकेचे काही उपक्रम असेल, यांनासुद्धा मी माझे आवाज देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी सामाजिक संदेश आपल्याकडून गेला पाहिजे हा मुद्दा धरून मी कोणत्याही प्रकारचे राजकीय पक्ष असू देत, कोणत्या संस्था असू देत, कोणी समाज उपयोगी कार्य करत असेल तर त्याच्यासाठी जो व्हॉइस देते मी त्याचा एकही रुपया मानधन घेत नाही. म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून माझे क्लासेस असतात. माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी हे सांगते, प्रत्येक गोष्टी पैशात मोजायच्या नाहीत, पण आपला आवाज एखाद्या चांगल्या कामासाठी नक्की आरती म्हणून द्या. आपल्या आवाजाची तिथे आरती नक्की होईल. त्यामुळे परमेश्वरानं दिली वाणी आणि त्याचीच गायची गाणी असं म्हणत बरोबर की नाही. त्यामुळे अशा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सना आवाज असतो माझा, वेगवेगळ्या जाहिरातींना असतो, वेगवेगळ्या उपक्रमांना असतो. आणि हा आवाज कसा द्यायचा हे महिलांना प्रशिक्षण आज यूट्यूब आपण नेहमी बघतो. यूट्यूबवर बघत असताना आपल्याला हे जाणवतं की यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितला आपण, आपल्याला आवाज नाही पटला तर आपण तो अरे नको चला दुसरा स्किप करतो आपण आणि दुसरा व्हिडिओ बघतो. त्यामुळे व्हॉइस ओव्हरला महिलांना खूप चांगला संधी आहे आणि क्षेत्र मोठं आहे. डिजिटलच्या युगामध्ये व्हॉइस ओव्हर तितकीच गरजेचं. घरात बसून उमऱ्याच्या मर्यादा सांभाळून आणि कुटुंबाचे संस्कार जपत तुम्ही काम करू शकता हे घरात बसून, कारण आपल्याकडे मोबाईल आहे आता हातात. त्यामुळे कुठलंही संकट असू दे त्या संकटाला संधी म्हणून घेणं आणि त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे. हो नक्कीच. मगासपासून तुमच्या बोलण्यामध्ये सतत तुमच्या सासूबाईंचं, सासऱ्यांचं, मिस्टरांचं नाव येतंय. आपण फॅमिली सपोर्ट म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला खूप फॅमिली सपोर्ट पहिल्यापासून मिळालाय असंही तुम्ही म्हणालात. तर याबद्दल आम्हाला सविस्तर ऐकायला आवडेल, कारण मगाशी मी तुमच्या मुलींना बटणं करताना बघितलं. तर काय सांगाल? फॅमिली सपोर्ट आमचे सगळे जोशी परिवार खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे माझ्या अगदी मोठे दीर जाऊबाईंनीच हा पायंडा घालून दिलाय की माझ्या मोठे दीर आणि जाऊबाईंनी आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांसाठी खूप काही केलं. माझ्या सासऱ्यांची तर भाषा ही असायची की मला चहा दे अशी भाषा नसायची. तुला वेळ मिळाल तर मला एवढा चहा करून देशील का, ही त्यांची भाषा असायची. मिस्टरांना तर स्वयंपाकातलं जणू काही कळतच नाही. असंच आहे, जे देईल ते खातात, कधीही कोणत्याही गोष्टीला कधी नावं ठेवत नाहीत. त्यांचं एकच म्हणणं असतं की आपल्यासमोर आलेलं अन्न आपलं नशीब आहे म्हणून आलंय, त्यामुळे त्याची कधी हेळसांड करायची नाही. त्यामुळे जे देतील, मी कधी कधी अरे हे काय केले असं मला वाटतं, पण ते गुपचूप खातात आणि समाधानाने
मला कुठल्याही गोष्टीत सपोर्ट करतात. मी ज्यावेळी अँकरिंगला जाते ना त्यावेळी मी त्यांना म्हणते की हाफ डे रजा काढा, तर ते नाही म्हणतात, फुल डे रजा काढतात. याच्यामागचं कारण आहे मी हाफ डे काढून पूर्ण वेळ नाही येऊ शकलो तिथं वेळेत, तुला त्याचं टेन्शन नको, म्हणून ते पूर्ण वेळ रजा काढून राहतात. माझ्या मुली मला या शिवणकामामध्ये बटणं करतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये मुली मास्क करून सुद्धा लोकांना द्यायच्या मोफत आणि बटणं करतात. सांगायला आनंद होतो की मी जे व्हॉइस ओव्हर देते त्याच्या ज्या ऑडिओ क्लिप असतात त्याचे व्हिडिओ जे करतात ते माझ्या मुली करतात. आणि त्याचं जे ह्या 3-4 वर्षामध्ये जे मानधन जमा झाले त्यातून मला माझ्या मुलींनी या दिवाळीमध्ये डिशवॉशर गिफ्ट दिला आहे. याचा मला खूप आनंद होतो की काहीतरी करायची त्यांच्यामध्ये पण उर्मी आहे. अभ्यास वय काय आहेत, लहान आहेत त्या? हा लहान आहेत. एक आता माझी धाकटी मुलगी 7वीत आहे आणि मोठी मुलगी 9वीत आहे. त्यांचं असं म्हणणं की पुढच्या वर्षीच्या वह्यांचा खर्च आई आम्ही काढणार आमच्या पॉकेट मनीतून. त्यामुळे आम्ही त्यांना ते मशीन आणून दिले, त्यातून त्या बटणं करतात, मास्क शिवतात आणि व्हॉइस ओव्हरसाठी मी फक्त व्हॉइस देते आणि निवांत राहते, व्हिडिओ त्या करतात. लोकांना वाटतं की त्याच्या खाली लिहिलेलं असतं व्हॉइस अँड व्हिडिओ बाय विद्या जोशी, पण ओनली व्हॉइस बाय विद्या जोशी असतो, व्हिडिओ बाय स्वराली आणि स्वरदा जोशी असतो. म्हणजे अशा माझ्या मुली व्यवसायात सपोर्ट म्हणाल ना तर माझ्या मुली जेव्हा लहान होत्या ना तेव्हा बागेमध्ये अगदी कोपऱ्यात बसलेल्या कपलला सुद्धा जाऊन त्यांनी पॅम्पलेट्स वाटले. ओ काका म्हणून पॅम्पलेट वाटण्याचं काम त्यांनी लहान वयापासून केलंय आणि त्यातून कुठेतरी हा जोशी नऊवारी क्रिएशन लोकांपर्यंत पोहोचलं. आणि त्यामुळे आम्ही प्रत्येकाला विचारायचो, अजूनही आमचा तो प्रघात आहे की आम्ही रेफरन्स विचारतो, तुम्हाला इथंपर्यंत आला, कारण आमच्या घरासमोर किंवा आमच्या इथे सुद्धा बोर्ड नाही आमचा, तुम्ही इथंपर्यंत आलात कसे, आणि रेफरन्स लिहून घेतो. सुरुवातीला कित्येक रेफरन्स यायचे की ते छोट्या मुलींनी आम्हाला बागेत पॅम्पलेट दिलं होतं त्यातून. मग ते साडीचे पैसे जो आम्ही आमच्या मुलींच्या नावावर मांडतो की येणे पॅम्पलेट दिलं होतं म्हणून हे कस्टमर आपल्यापर्यंत आलेत. त्यामुळे आणि मिस्टर तर मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. माझ्या मोठ्या मुलीनी तिला शिवणकामाची कलेची आवड आहे. तिनेही आमच्या घरात विशेष करून अर्धे कपडे घातलेले आम्हा दोघांनाही नाही चालत. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की आपल्या मुलींना ज्या कोणी घालतात, आता अर्थात त्या काही कंपनीची गरज असेल म्हणून घालतात अर्धे कपडे, युनिफॉर्म असेल काही वेळा, ते काही हे नाही आहे, पण आपली संस्कृती जपली पाहिजे. या बार्बीने आपल्या मुली बिघडवल्या, कारण बार्बीचे नेहमी येतात ना बार्बी, ते बऱ्यापैकी हाफ कपड्यांमध्येच येतात. त्यामुळे आम्ही ही बार्बीला साडी शिवण्याची कल्पना माझ्या मुलीची, बार्बी लग्न करायला आपण जेव्हा जातो तेव्हा साडी घालतो, पुन्हा ड्रेस बदलतो, म्हणून हा ट्रेडिशनलचा फ्रॉक बाहुलीला, आणि आणखीन एखादा एक्स्ट्रा असावा म्हणून आपण जसा नेतो तसा हा बाहुलीचा फ्रॉक. अशा या तिन्ही गोष्टी माझ्या मुलींनी शोधून काढल्यात आणि याचा पण खूप चांगला व्यवसाय सुरू आहे आमचा. बरेच जण गिफ्ट देण्यासाठी आयटम नेतात. ऑस्ट्रेलियामध्ये एक आहेत, तर ते आता पुढच्या महिन्यात येणार आहेत. त्यांच्या नातीच्या बारशासाठी त्यांनी 50 बाहुल्या आणि साड्यांची ऑर्डर दिलेली आहे आम्हाला, की ह्या खूप छान वेगळं गिफ्ट आहे मुलींना द्यायला. संस्कृती पण जपते, संस्कार पण जपतायत आणि ट्रेडिशनली हे फ्रॉक आणि साडी घालता येते बाहुलीला. इंडियन बार्बी म्हणून इंडियन बार्बी. तुमच्याकडून आत्ता आम्हाला खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातलं ऐकायला मिळालं आणि मला तर खूप शिकायला मिळालं, कारण स्वावलंबी होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि इतकं क्रिएटिव्ह कोणी कसं असू शकतं आणि त्यातूनही तुम्ही इतके तुमचे पाय जमिनीवर आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, हे मी तुमच्याशी पर्सनली बसून बोलते त्यामुळे माझ्या अगदीच लक्षात येतंय. मला हे विचारायचं होतं की नऊवारी क्रिएशन्स या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा या व्यवसायासाठी म्हणून तुमचे अजून काही पुढे काही प्लॅन्स आहेत का? हो, नक्कीच. जसं माझं शिक्षण झालेलं आहे, MA इंग्लिश झालं आहे, DPCS नावाचा कम्प्युटरचा कोर्स झाला आहे, पण काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मला बाहेर जाऊन कुठे नोकरी नाही करता आली. मग एवढं शिक्षण घेतल्यानंतर करिअरची एक उर्मी मनात असते. भले माझं शिक्षण ज्या क्षेत्रात झालं त्यामध्ये करिअर नाही होऊ दे, पण कुठेतरी आपलं काहीतरी करिअर झालं पाहिजे आणि आपण एक कुटुंबाला हातभार लावता आला पाहिजे आपला. म्हणून आम्ही आजपर्यंत आमच्याकडे ज्या कामासाठी येतात त्या अशाच महिला असतात की ज्यांनी कधी 20-22 वर्षापूर्वी लग्नापूर्वी कधीतरी शिवणकामाचा कोर्स केला आहे, त्यानंतर मशीनशी त्यांचा संपर्कही आला नाही. अशा महिला अगदी घाबरत येतात आमच्याकडे की मला काम मिळेल का, कारण कामाची खूप गरज आहे, आज दोघांच्या पगारावर सुद्धा भागत नाही, अशी खूप जणांची परिस्थिती आहे, शिक्षण मुलांची आहेत. अशाच महिला आमच्याकडे घाबरत विचारायला येतात. तेव्हा मी उलट म्हणते की हीच योग्य व्यक्ती आहे माझ्यासाठी आणि आम्ही अशा जिला फक्त टिप मारता येते किंवा मशीन माहिती आहे अशाच व्यक्तींना आम्ही काम देतो. अशाच माझ्याकडे महिला कामाला येतात की ज्या कुठे 8वी 9वी 10वी 12वी अशा झालेल्या आहेत, ज्यांचं काही फॅशन डिझायनिंग झालं आहे, त्यांना कुठे ना कुठे नक्की काम मिळणार आहे किंवा त्या त्यांचं करिअर करू शकतात. पण अशा ज्या महिला आहेत की गेल्या अनेक वर्ष घर आणि कुटुंब आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यामध्येच आहेत, त्यांना आता काहीतरी करायचं आहे,
तर माझ्याकडे येणाऱ्या महिला अशाच कामाला येतात आणि अशाच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी जोशी नऊवारी क्रिएशन मला तेवढं सक्षम आणि मोठं करायचं आहे की मी इतक्या महिलांना त्यांच्या घरात बसून सुद्धा मी काम देऊ शकते. जसं आम्ही आता फ्रॉकचं वगैरे काम त्यांना घरी देतो की त्या घरी नेतं. बऱ्याच जणींच्या घरी बाहेर जाऊन काम केलेलं नाही चालत, म्हणजे घरातली आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे, पण आपल्या घरात नाही चालत की माझ्या बायकोनी बाहेर जाऊन कुठं काम करावं. अशा बायकांना आम्ही विश्वासावर घरी काम देतो, त्या घरी काम करतात. फ्रॉकचं फक्त नऊवारी साडी मात्र आग्राने फक्त इथं आणि इथंच येऊन शिवायची असते. फ्रॉक, पगडी, फेटा, लहान मुलांसाठीचे धोती, परकर, पोलके, बटवे, वेगवेगळ्या प्रकारचे पर्स, वेगवेगळ्या जे काही येतं ते आम्ही येत नसेल तरी आम्ही शिकवून घेतो आणि त्यांना घरी काम देतो. त्या इथे आणून कामाचा मोबदला घेऊन जातात. आणि नऊवारीसाठी अशाच काही महिलांना की ज्या खचल्यात, आयुष्याच्या प्रपंचाच्या जबाबदारीमध्ये पिचल्यात, त्यांना कुठेतरी वर आणायचं बळ यावं आणि मी काहीतरी करू शकते आणि करू शकते हा विश्वासासाठी म्हणून आम्हाला अशाच महिलांना पुढे काम द्यायचं आहे मला. असं म्हणतात की मिळालेलं सगळंच धन आपण आपल्याला वापरू नये. आपण आता ज्या भागात राहतो, संत तुकाराम महाराज की ज्यांनी अवघं आपल्या आयुष्यातल्या कित्येक गोष्टी दान केल्या, आपल्या संस्कृतीनं कितीतरी धडे दिले, त्यामधला एक धडा आहे की काहीतरी दान करा. मग माझी तितकी तरी परिस्थिती जर नसेल की मी 4 रुपये रक्कम मी देऊ शकते, मी श्रमानं तरी काहीतरी देऊ शकते. असं नाही आहे की समाजकार्य करायचं असेल तर आपल्याकडे खूप सारा पैसा हवा आहे, फंड हवा आहे. नाही, आपल्याकडे जे उपलब्ध आहे, उपलब्ध साधनं आहेत ते सुद्धा आपण देऊन एखाद्याला ज्ञान देणं हे सुद्धा दान आहे एक प्रकारचं. की जे ज्ञानाचं दान आहे ना, तर त्याच्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. त्यामुळं अशा काही गोष्टी देऊन आपण एक समाजाचा आपण एक चांगला स्तंभ होऊ शकतो की आपल्यामुळे 4 जणींचे संसार उभे राहतील. आणि अशा महिलांना सक्षम बनवण्याचं भाग्य मला मिळावं माझ्या या शिवणकलेतून. नक्कीच. आणि तुम्ही जे काही करताय त्या तुमचे कष्ट रादर, कारण ना नशीब असतंच, बरोबर, एक कुठेतरी एक्स फॅक्टर असतो नशिबाचा, पण शेवटी कष्टाला पर्याय नाही आहे ना. कष्ट आणि आपण घेत असलेली मेहनत, इच्छाशक्ती या गोष्टींमुळेच आज तुमचं एवढं सगळं मोठं काय म्हणूया आपण विश्व उभं तुम्ही स्वतः केलं आहे, तुमच्या घरच्यांच्या पाठबळामुळे केलेलं आहे. तुमच्या या संपूर्ण कार्याला न्यूज अनकटकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा एवढा मौल्यवान वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचंही मनापासून आभार की मी ज्या ज्या गोष्टी करते ते तुमच्यापर्यंत, माझ्या प्रेक्षक मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे तुमचंही मनापासून आभार.